Yeah.
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेमकी काही ताने टोना नामस्मरणा वाचुनी
नामस्मरणा वाचुनी निळा मने विरक्त देई निळा मने विरक्त देई आठवची नाही विषयांचा निर्नती काही टाणे टोना नामस्मरणा वाचुनी विठ्ठल तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाणे टोना नामस्मरणा वाचुनी पांडुरंगा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम्यत्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी तुझी जो जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन गाहलो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा जयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन गाहलो चराचरी श्री संतांची या माता चरणा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि वंदना वंदना बार बार वंदना वंदना बार बार हमारे गुरुदेव बार बार वंदना वंदना बार बार हमारे गुरुदेव बार बार वंदना वचनायका कमळापती माझी लंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपणासा मी जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा समस्त संत सज्जनांच्या सेवेकरिता निवडलेलं पुष्प जगद्वंदनीय जगद्गुरु महाराष्ट्राचे कुलभूषण असलेले जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचे परम शिष्य असलेले निडोबरायांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा संत बनून संतांची महती सांगणारा अभंग विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणजे अंगी वावे जे आपण तरीच महिमा येईल प्रभू. जी वस्तू आपण स्वतः झालो तर त्या वस्तूचं महत्व कळतं. तद्वत संतांच्या सानिध्यामध्ये घडलेले महात्मे निडोबराय अगोदर संत झाले आणि संत झाल्यानंतर संतांची महती वर्णन केली. विठ्ठल बारकाईने जर विचार केला तर आपलं पुण्यक्षेत्र, ज्या पुण्यक्षेत्रामध्ये जिवंत परंपरेचं तत्वज्ञान आलं, ज्या ज्या गावात तत्वज्ञान गेलं गाव पुण्यक्षेत्र होतं. देहू गावात तुकोबरायांकडे तत्वज्ञान गेलं, देहू गाव पुण्यक्षेत्र झालं. सासवड गावात तत्वज्ञान गेलं, सोपान काकांच्या पदस्पर्शाने पुण्यपुनीत ते सुद्धा तीर्थक्षेत्र झालं. असतील नसतील तेवढ्या 18 पगड जातीमधील संतांनी त्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला आणि कर्मयोगाने, धर्मयोगाने, साधू योगाने, संत योगाने, सत्पुरुषांच्या योगाने ते क्षेत्र त्यांचं धर्मक्षेत्र झालं, यात संदेह नाही. विठ्ठल या ठिकाणी सुद्धा
आमच्या परमश्रद्धेय असलेले हृदयस्थानी प्रातस्मरणीय असलेले सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, जे जिवंत परंपरेचे अधिकारी होते आणि जशीच्या तशी ती परंपरा आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये पोहोचवली. तुम्ही म्हणाल महाराज इतक्या वर्ष आम्ही काही भाकरी खाल्ल्या का? हो. काय केलं? जेवलो, आनंद मानला, पण सूत्र नव्हतं तोपर्यंत मात्र ते काही कामाचं ठरलं नाही. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा आणि त्यांच्याच मात्र प्रखर नेतृत्वाखाली घडलेला विद्यापीठातील महान समुदाय, महान संत, श्रीमंत असलेले ओढे काका असतील, श्रीमंत संत असलेले नामदेव अप्पाजी बिलाडे अप्पा असतील, श्रीमंत संत सद्गुरु ऋषालीताईजी महाराज असतील आणि अशा संतांच्या सानिध्यामध्ये घडलेले आपल्यात उपस्थित असलेले परम आदरणीय अण्णाजी बाबा असतील. गाय काय खाते त्याच्याशी आमचं घेणं देणं नसावं. गाय काय खाते त्याच्याशी घेणं देणं नसावं. देह चेष्टा काय घडेल, कशी घडेल याचा विचार न करता साधुता अंगीकारली पाहिजे. विठ्ठल पुण्यक्षेत्रीय पदार्पित झालेले आमचे मधवांना असतील, पुण्यक्षेत्रीय आमचे नगरवरून आलेले बाबा असतील, सगळ्यांचा जर विचार केला, नाम लिए जिन सब लिया सब शास्त्रन का वेद, परंतु पुढे संत महात्मे म्हणतात जर ती वस्तू आपल्याकडे नसेल, बिना नाम नरके गयो. कुठे गेला? संतांचं प्रखर बोलणं असतं. कदाचित तुमच्या आपल्या मनाला बोचेल, खुचेल, खुपेल, पण खुचेल खुपेल असं बोलणं तेवढ्यासाठी असतं की संतांचं हृदय आईचं हृदय असतं. ते म्हणतात बिना नाम नरके गयो पडपड चारो वेद. चार वेद जरी वाचले असतील, मुखदगत असतील, शास्त्र उलट वाचत असेल, पलट वाचत असेल, पण मास्टर चोबी हातात नसेल तर बिना नाम नरके गयो पडपड चारो वेद. चारी वेदांचा जरी अभ्यास असेल पण मास्टर चोबी संतांकडून आपल्याकडे मिळालेली नसेल तर ती काही कामाची नाही. आणि म्हणून तुमचं आपलं गाव भाग्यशाली आहे. ज्यांनी नामाचा विचार समजून घेतला ते महाभाग्यशाली. जे समजण्याचा विचार करत असतील, काही नाही सत्ताना किंवा वैष्णव मेळावाना पहिलाच दिनची आज काही लेवान नाही, माळा देवसूत काढली. हा पण साधू महात्मे म्हणतात की बाबा पलकी खबर नाही सामान सो साल का. एका सेकंदाचा भरोसा नाही.
तुमची आपली धावपळ थांबत कधी थांबली नाही, कधी थांबणार नाही. परंतु संत महात्मे म्हणतात की बाबा, जी पुंजी तुमच्या या जन्माती कधी कामात आली नाही, कधी येणार नाही, कधी येत नाही, किती कमवलेलं असलं त्याच्यावर मात्र कोणीतरी ऐका नागोबा तयार असतो. ज्याला कोणी नसेल त्याला पुतण्या तयार असतो, पुतण्या नसेल तर बहिणीचा मुलगा तयार असतो. कोणासाठी तरी तुम्ही करताय, तुमच्यासाठी नाही. कारण आपल्यासाठी धन कमवलं त्याचा विनियोग झाला पाहिजे. काहीच नाही, थप्प्यासवर थप्प्या, थप्प्यासवर थप्प्या, थप्प्यासवर थप्प्या, खालतून उधी लागत. कुठून? खालतून उधी लागत. पण कोणाकरता बादर खर्च करत नाही. हो नाही हो, देतो धान, कपाशी काही पिकणे नाही, तो शेतीला बी खाली लागते रे. संत महात्मे म्हणतात, या धनासाठी तुमचं आपलं जीवन नाही. धन कमवले कोट्यान कोटी, सोबत येईना गोटी पाठवत नाही. ते म्हणतात मग सोबत काय येईल, येणार तरी काय? विचार केला कधी? संत महात्मे म्हणतात, आम्ही विचार केला. आम्ही संतांकडे गेलो, कृपादान संपादन केलं आणि त्यांच्या कृपादानाने आम्हाला जी वस्तू प्राप्त झाली ती वस्तू कल्पांतर सुद्धा संपत. कृपादान केले संती कल्पांती नोकरी करून करून पाय घासतो, महिन्याला पगार येतो, 3 दिवस पुरतो, चौथ्या दिवशी पुसला जातो, शिल्लक उरत नाही. वर्षभर राब राब राबतो, वर्षात काठी कुठेतरी 5, 50, 100, 200, 500 अशी क्विंटल कपाशी येते. हिशोब होतो, बांधकामवाला बाकी होता, दिवाळीत पुरवली, शिल्लक उरत नाही. पण इथे साधू महात्मे म्हणतात, आम्ही संतांकडे गेलो, कृपादान संपादन केलं, एवढ्या जन्मापुरतं नाही तर जन्मोजन्मी आम्हाला ते टिकणार कृपादान आहे. आणि ते कृपादान कल्पांत जरी झाला तरी ते संपत नाही. तुम्ही म्हणाला असं महाराज काही प्रमाण, काही प्रमाण, सोपी गोष्ट आहे. एखाद्या आजीबाईला पंतू झाला, आजीबाईला पंतू झाला आणि पंतू झाल्यानंतर आजीबाई त्या बाळाचं मुखकमल पाहायला गेल्या आणि सहज आजीबाईच्या तोंडातनं उद्गार निघाला, हा तुझ्या दादा सारखा दिसतो. कोणासारखा? किती पिढ्या सुमा? 4 पिढ्या सुमा. घेखेल दादा याद ना होई, ऐकेल दादा याद नाही हो. एखाद्याने वाईट बरा शब्द टाकला, कसा शब्द? वाईट बरा शब्द टाकला आणि लगेच चहा प्यायला बोलवलं, या 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 बोलाय घेऊन या, चहा ती पिल्या. तुम्ही काय म्हणशा? वा वा, काय गोड लागी तुम्ही चहा भाऊ, काही इज्जत दिशी चहा, असं म्हणशा? नाही. एक वाईट बरा शब्द तुमच्या आपल्यावर परिणाम करत असेल
तर त्याची चहा सुद्धा आपल्याला गोड लागत नाही. तद्वत अनंत काळापासूनचा आमचा हा प्रपंच आणि त्या प्रपंचाचा जर विचार केला तर संत महात्मे म्हणतात आम्ही चाखून पाहिला. तुका चाखून या सागे, तुका चाखून या सागे, हो, तुका चाखून या सागे, तुका चाखून या सागे, हो, तुका चाखून या सागे, तुका चाखून या तुम्ही काल दिंडी वाजणार आहेत ना, वरून दिंडी वाजतात ना, थकानं आहे करानं थकणं नाही होणार ते प्रमाणे कोणी देऊ नका, थकू नका. अजून 2 दिन काढणार तुम्हाला अजून काही प्रमाण मी सांग सुद्धा म्हणजे मोके चोके बरोबर. सोपी गोष्ट आहे. आता सीजन आहे ते दाखवल्या पिवळ्या राहतीस, अर्ध्या पिवळ्या अर्ध्यानी त्याशी काय म्हणतात शेंदोड्या आता भाजीकरण पहिले तुम्ही कापतस का नाही, त्या कशा लागतेस कडू तुम्ही भाजी बनवतस ना. साधू महात्मे म्हणतात मी अनंत काळापासून याच राहत गाडगीत होतो. इतकी राहत गाडगी खराब आहे, इतकं मात्र तकलीफदायी जीवन आहे. त्या तकलीफदायी जीवनातून मला सुटण्याचा मी लई प्रयत्न केला पण सुटता येत नव्हतं. म्हणजे काय सुटता येत नव्हतं म्हणजे काय, प्रत्येक जन्मामध्ये मी मात्र भोग आणि ऐश्वर्याच्या नादी लागलेलो होतो. पण हळू तीड पुण्याचा संचय केला आणि तीड पुण्याचा संचय करून इथपर्यंत आलो. आणि इथे आल्यानंतर माझ्या अंतःकरणाला लागेल, झोंबेल, चिटकेल किंवा त्याचा परिचय होईल अशी काही किमया आहे ती माझ्या साधूंनी मला शिकवली. आणि शिकवल्यानंतर मी जो अनंत काळापासूनचा चाखलेला जो प्रपंच होता तो मला कसा वाटायला लागला. हा तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, वावरे कडू वाटतो, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, वावरे कडू वाटतो, रोकडे रोमांच कंठ दाटे. झालं पाहिजे आणि ते होण्यासाठी हा उपक्रम आहे. नुसतं इदी करीन सांगणारा बाबाई इदी सांगी जाई महाराज काय हा साडे साला एवढ्यासाठी परमार्थ नाही. परमार्थ करायचा असेल तर निका महानुभाव आपल्या जीवनात आला पाहिजे. नित्या महानुभावांनी परंपरागत ज्ञानाचा वसा तुम्हा आपल्याला दिला पाहिजे. आणि तो वसा प्राप्त झाल्यानंतर
तुमचा आपला जो काही भाव आहे प्रपंचाकडचा तो कलटणी मारून बदलला पाहिजे. आणि बदलत नसेल तर आमच्यात काही खोट आहे असं समजल्या वाचून राहायचं नाही. विठ्ठल अजून सोपं करून सांगतो. आनंद आणि दुःख याच्यातला फरक कळला पाहिजे जीवनात. आनंद आणि दुःख याच्यातला फरक कळला पाहिजे. आता तुम्ही आपण इथे सगळेजण कोणी टाळ घेऊन उभे, कोणी विना घेऊन उभे, कोणी ऐकण्यासाठी बसले, कोणी गाण्यासाठी उभे. आता सगळ्यांना विचारतो तुम्ही आनंदित आहेत का? महाराज येतो येत ना बट गाव देखस तो काही दिकना नाही राहते तथा बटना पण आठवू ना म्हणून येणं पडलं. आधी आठवणार ते सुख पाहिजे का तू सुख? तुम्ही आठले होणार सुख का दुःख? सुख. पण खरं सांगा शेक सुखाचा हातलाय संसार. रिक्षा कशी होईल, बाईले कोण लईन होईल, नातून कसं होईल, मोबाईल देखावी का नाही देखावी, नाही का? आहे का सुख? नाही. सुख नावाची वस्तू तुमच्या आपल्याकडे नाही. सुख वसे बहुपाय कये ठाई बहुपाय संतांच्या. संतांकडे सुखाचा सागर आहे, सुखाचा आधार आहे, सुखाचं भांडार आहे. आणि ते सुखाचं भांडार प्राप्त झाल्या वाचून तुमच्या आपल्यात बदल होणार. सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही आपण दूध तापवतो, थंड करतो, त्याच्यात विरजण घालतो. त्या विरजणानंतर त्याचं काय होतं? दही होतं. आता दही चांगलं का दूध चांगलं? काय चांगलं माया? भारी काही विचारस तू? काय चांगलं? सोनं चांगलं का पैसा चांगला? काय चांगलं? पैसा होती ते सोनं येईल नाही का? पण पैसा नाही ते सोनं येऊ नाही. काय चांगलं मग? पैसा चांगला. मग तसं दूध चांगलं का दही चांगलं? दूध चांगलं. मग का बघ तेव्हा मोरण टाकर का बघ टाकर मोरण बिघाडले. वा पण त्या बिघडेल वस्तू चांगली करतात. काय करतेस नाही? एक मडकलीनं दही टाक, त्यानं मग रई टाकी. दही आणि रई काय कर घुसडण केलं. काय काय काढलं? लोणीले लोणीले कोट टाक. तो खाल्ला ना कढाई मा टाक, गरम कर. त्यामुळे काय निघणं? आधी तूप चांगलं का दही चांगलं? कितना बदललं ते. दूधही चांगलं, दही चांगलं, पण मंथन केलं त्याच्यातून सार निघालं. आज जसं साधूंकडे सार आहे, साधू महात्मे म्हणतात असार असलेल्या प्रपंचामध्ये नांदणारे तुम्ही आपण. तुम्हा आपल्याला काय करावं लागेल? ज्ञानोबराय म्हणतात सारासार विचार करावा. याचं परीक्षण करणारे तुम्ही ज्ञानी लोक आहे. दूध, दुधातनं दही आणि दह्यातनं तूप काढणारे तुम्ही लोक एवढी बुद्धी लिवी. आणि तुम्हा आपल्याला देवाबद्दलच ज्ञान नसावं?
किती खंत आहे आणि ती खंत बाद करण्यासाठी संत महात्मे या भूतलावावर आले आणि तुम्हा आपल्याला आवर्जून सांगितलं उठा जागे वारे मिथ्या हे जाणून शरणरी धार देवासी धनदारा सगळ्यात जर मोठा गोवा असेल तर तो आहे धनाचा आणि धनाचा गोवा सामान्य डॉक्टराकडनं बरा होत नाही. कॅन्सर ना आजार पारोडान दवाखाना मग बरा हो कुठं जाणं पडी मुंबई टाटा हॉस्पिटल रतन टाटा पण त्यामाच दुसरीकडे बरा हो वैना तरी तो 2-3 दिन मग निघते पण बरा हो. तद्वत तुमच्या आपल्या ठिकाणी सुद्धा हा प्रपंचाचा कॅन्सर लागलेला आहे आणि त्या कॅन्सरला बरं करण्यासाठी या ठिकाणी बुद्धिजीवींनी जागे झालं पाहिजे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. बुद्धिजीवी आहात सो अजून सोपं करतो. अजून तुमच्याकडे आता आमच्याकडे एक घटना घडली. अहमदाबादला एकाने 2 किलो सोनं विकत घेतलं. अंदाजे किती 2 किलो. तो म्हणले ब्लॅकचा पैसा आहे तुम्हाला एका स्पॉटवर यावं लागेल म्हणे पुढे मोरफाई गाव येतं की या हिलाल महाराज नगर पैसा तिथे सुटबठा. हिलाल महाराज भी मोठा व्यापारी आमनाकडे नाराई की पैसा कमायला येत म्हणे कान पैसा मोठ्या व्यापाऱ्याकडे कोणी जात मीडिएटरशिप झाली पैसे घेऊन आले आणि ते म्हणे भाऊ आमचा एक माणूस येतोय तू ये नोटा मोज तोवर मी त्याला पोचवून येतो. आणि 1 बंडल मोज 2 बंडल मोज 3रं मोजायला लागणार त्यानं बटे त्या अनुपम खेरण्या नोटा होत्या. गांधी बापा काट टाकेल होता ना अनुपम खेर थी गेल होता. आता खऱ्या होत्यात नोटा का खोट्या खोट्या. सोनं घे कराय ना तसं आहे सोनं चालणं दे खोट्या नोटा मागे लागी लागी आई सोनं आहे. हा कांचन जेवी कायाचे तारी कशासारखी सोन्यासारखी म्हणे तुझी देह तिजोरी आहे तिला गमवू नको. कारण मागुता हाची जन्म पावशी हे तो न घडे रे सायाशी. किती सायास केले तरी परत मनुष्य जन्म भेटेल याची गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही आपण उठलं पाहिजे जागलं पाहिजे परमात्म चिंतनाचा विचार समजला पाहिजे आणि तो विचार समजल्यानंतर तुमचं आपलं कल्याण होईल अन्यथा कल्याण होणार. यंदा पाणी जास्ती पडना का कमी पडना तुमच्याकडे? जास्ती पडना. कैऱ्या सडीघ्या करायच्या सडीघ्या कमी पडतात ते एक उपाधी आहे देवना मागे माणूस बनाय डाळ भजन करतात बो कसा करू आम्ही इथलं शे
देव देव तेच नाही करू ज्या भिकार चोट होते हा नगरच आहे. देव म्हणे याला काहीच देवाला नाही पाहिजे होता, एखादा काहीच देत नाही आणि काय देव देव करू ते काय दिन आपले देव नाही. शेका फायदा शेका. पाणी जास्ती पडणं तरी त्रास, पाणी कमी पडणं तरी त्रास, माणूस बनायचं टाळ तरी वजन नाही आणि माणूस बनावत नाही तरी वजन. संत महात्मे म्हणतात अरे बाबांनो तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचे आपल्याला मात्र दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशील नारायण नाशे जीव पण भवरोग. भवरोग नाशण्याचं जर का उच्च कोटीचं साधन असेल तर ते मात्र मनुष्य देह आहे. हे बाबा लय भारी भजन म्हणतात. इंसान अगर है तो इंसान अगर है तो इंसान अगर है तो इंसान बन के दे, इंसान अगर है तो इंसान बन के दे. एक मिला है आपण जन्माला आलो, आई वडिलांनी पालन पोषण केलं, कोणी 18 वर्षाचं झालं, कोणी 20 वर्षाचं झालं, कोणी 25 वर्षाचं झालं आणि आई वडिलांनी सांगितलं भाऊ नवरदेव ते धंदे एक सावा बंदात करायला तुम्ही नवरदेव हा एक बी राहायला काही राहिलं बटा नवरदेव व्हायचे आंबाड्या वय थोडी बाकी होती. जस्ट आंबाड्या वय बाकी होती. बरी देख का नाही नवरदेव. नवरदेव संवाद समजला का नाही. तुमले नवरी बनान सांगू माय बापच नाही बनणार का नाही. नवरी बनेल ना संवाद समजी घ्या म्हणजे बटा तू की येतो नवरदेव बनेल बी दुखी आणि नवऱ्या बनेल बी दुखी. अहो एकदा बनी देख दुख से माटी ती मन रहना साधु महात्मा इंसान अगर है तो इंसान बन के दे. ये तन मिला है नर का नारायण बन के दे. एकदा बनी ती देखा इच्छा नाही हो कोणी काही कोण देव बनत हो दादा तर काही माणसाला देव साधू देव बनवल्या वाचून राहत नाहीत. कारण संतांचे आबाधित सिद्धांत आहेत. साधू महात्मे म्हणतात आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार. तुमच्याकडे पुढे राहतस का तुम्ही
हा पुऱ्या कशावर राहत नुसतं खापरवर त्यानं मग काय रस तुला मग काय रस लाकडे 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 आता ते चेटे लाकडे जर हातवर धरली ना की कितला वरीस मग फायदा असते ना फोड फोड किती वरीस लगेच 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 अग्नीचा प्रभाव आहे अन्नाजी किती टाइमात लगेच एका सेकंदामध्ये त्याचा प्रभाव आहे एका अग्नीचा जर प्रभाव एका सेकंदात असेल तर साधू ज्ञानाचा प्रभाव असेल का नसेल साधू ज्ञानाचा सुद्धा प्रभाव तसाच आहे पण लोक म्हणतात ते काही राहिलं नाही पहिले होत आता काय खरंय तुमच्याकडची एवढीशी मिरची आहे काही जरा तीच असती कच्च्या पाचे खायले कचर 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 काय कर असती कच्च्या कच्च्या नाही पहिली होत्या ती आधी थोडी लागतीस तशा कचर कचर खावा पहिली मी त्याच मिरच्या होत्या त्या तिख्याच लागेल आता मी त्याच मिरच्या येतीस त्या तिख्याच लागतीस मग पहिले मी तेच ज्ञान होतं साधू बनाय आता मी तेच ज्ञान आहे चांद न बदला सूरज न बदला ना बदला आसमान कितना बदल गया चांद न बदला सूरज न बदला भाऊ आतला बोगस बिघाडी खेळ शिकवता कुठला आतला बोगस बिघाडी खेळ त्या म्हणतात ते ज्ञान वाचणं टाइमले होतं तुको वाचणं टाइमले होतं मग का आम्ही पोट खालतो का टेबल खालतो अहो तत्वज्ञान तेच आहे फक्त तुमच्या आपल्या ठिकाणी मानसिकता बदलून टाकली एक लहान लेकरू होत आणि त्याला त्याची आई सांगायची आणि भाऊ तू साधू आहे काय सांगायची त्याचं नाव होतं पिंट्या पण आई काय सांगायची तू साधू आहे तू साधू आहे तू साधू आहे तू बोला ना तू 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 आता तो साधू बनी करायची एक आई होती दुसरी है तू चोर आहे कोण आहे तू 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 काही बोल रहा है पटासी इच्छा साधू बनाने हा साधू बनायचं बर का साधू संत सांगतात की बाबा कृपा कटाक्ष न्याहाळीले विसोबा खेचर यांनी कितीतरी प्रकारे छळ केला एक दोन प्रकार नाही कितीतरी प्रकारे छळ केला पण ज्ञानोबरायांनी अंगीकार केला आणि विसोबा खेचरांना सुद्धा साधू बनवले तुम्ही आम्ही काही छळ केलेला आहे तुमच्या आमच्याकडनं साधूचा छळ झालेला नाही कदाचित स्वप्नात झाला असेल तर असेल पण ज्यांनी साधूचा छळ केलेला नाही त्यांच्यासाठी आजही साधू जसेच्या तसे आहेत आणि अशा साधूंबद्दल निडोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये साधू पाहिला आणि त्या साधूला पाहिल्यानंतर त्या साधूची मोजमापणी केली की मला कडू आली अभंगाचं प्रथमच
संतांना जवळून पाहिलं आणि जवळून पाहिल्यानंतर संतांचा अंगीकार आम्ही केला आणि आमचा अंगीकार संतांनीही केला आणि त्यांच्या पदापर्यंत जाऊन ज्या वेळेला आम्ही पोहोचलो तेव्हा आम्हाला कळू आलं की संतांचा उद्योग काय आहे, संतांची रीत काय आहे, संतांचा मुख्य उद्देश काय आहे, संतांचं ध्येय धोरण काय आहे. आणि त्यावेळेला उद्गार वाचक असा विचार मात्र वेडोबरायांनी मांडला. ते म्हणतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा उद्देश मात्र विठ्ठल आहे, ज्यांचा उद्देश मात्र जगत पालक असलेला परमात्मा आहे, त्याच्यापेक्षा वेगळा त्यांचा उद्देश नाही. तुमचा आपला उद्देश काय? चला कानभर कीर्तन ऐकली होत नाही का? किती कीर्तन ऐकायचं? कानभर कीर्तन ऐकली होत आणि बाहेर मंडपनं बाहेर निघलो की कानभर झटके देऊ. आपला तेवढा उद्देश, पण संतांचा तेवढा उद्देश नाही. ते म्हणतात आमच्यासाठी उद्योग नेमून दिलेला आहे आणि त्या उद्योगात आम्ही सतत रत असतो. ते म्हणतात आमचा एकच उद्योग आहे, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. जीवा बाबांनी मात्र माझ्या परमात्म्याची सेवा करण्यासाठी हा देह भेटला आणि या देहामध्ये मात्र त्या विठ्ठल परमात्म्याच्या भजना वाचून आमचा उद्योग दुसरा नाही. त्यांचा हेत विठ्ठल, हेत म्हणजे उद्देश, त्यांचं मुख्य सूत्र म्हणजे हेत, दुसरा तिसरा त्यांचा उद्देश काही नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढा दूर तुम्हाला उद्देश काय? पाकिट भरा ना, खिसावर पैसा भेटतील बो होई आपलं. त्या उद्देशाने फिरणारे भरपूर आहेत. त्यांच्याकडे ढुकून सुद्धा पाहण्याची तुम्हा आपल्याला गरज नाही. त्यांचा हेत खिसा भरणं, पण साधूंचा जो हेत आहे तो वेगळा आहे. त्यांचं एकच ध्येय, ते म्हणतात बुडत असे जन न देखले डोळा, येतो कडवळा म्हणून. पेक्षा कितीतरी पटीने जास्त मोम आहे, जास्त मऊ आहे, जास्त मवाळ आहे. आईला तरी कुठेतरी भेदभाव असेल, पण साधूकडे भेदभाव नसतो. साधू चोरालाही एका तुलेत तोलतो आणि सावकारालाही एका तुलेत तोलतो. तुम्हा आपण नुसतं ऐकी शेतात म्हणे चोर घ्या तुकोबारायांबरोबर काकडा म्हणायला लागणार आणि त्यासली मी साधू बने. नुसतं ऐका नाही काही, नुसतं ऐकणं नाही, नुसतं वरपांगे सांगणार, सांगत सुट्टी राहणार. रोजे राहील नगद करतच ते काम. आता बांधवर पाणी पिण्यात कथात आणि बांधवर लगेच बाटली भरायला उधळली ना, उधळली शात ते जल्दी वावर चांगलं होईल. पण तुम्ही रोजे रोजे करशात ती काय होईल? आम्ही भक्ती रोजी रोजी चाललंय. मायवर कीर्तन पुरतं जाई हो, एवढा पुरत नाही ना. रोजंदारी वारी भक्ती केली तर ती फलद्रूप होणार नाही. उधळली नाही. हा सगळं काया वाचा मनाने भक्ती केली पाहिजे. आम्ही कायाने करतो, वाचेने करत नाही. कायाने करतो, वाचेने करतो, मनाने करत नाही. कधी कधी मनाने करतो पण काय वाचेने करत नाही. हा नाही का? सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही मायावर स्वयंपाक बनवतस, त्याला कितल्या वस्तू लागतीस? काय काय लागस? मी तिथं नवीन विचार तुमल्या असं एकदम संकट. पहिले ती गॅस लागस. गॅस का लागस?
बिगर गॅस न जेवण बनवू नाही. दुसरं काय लागत? पाणी लागत. धान्य. तिसरं काय लागत? धान्य लागत नाही का? 3 वस्तू जर नसतील तर जेवण बनणार नाही. तसं काया वाचा आणि मन जर भक्तीत नसेल तर भक्ती घडणार इतकं सोपं आहे. पण आम्ही एक देतो तर एक देत नाही, नाही का? आमनं कसं आहे ते माने अण्णाजी कशात काय आणि फाटक्यात पाय. आमचं फाटक्यात पाय आहे भक्तीसाठी. आणि प्रपंचनं जर इथे बांधले उद्या पाय नाही आज नका काढणार ना जीवू सोळा नाही. सयस करीशी प्रपंच दिननीशी, सयस करीशी प्रपंच दिननीशी, तिसरानी तयारी, एक ना मागे एक, एक ना मागे एक. काय सांगा बाबा आज मला सांगू का नको? सांगा. चहा नाही पाजव त्या कीर्तन आवरानंतर चहा पाजव नंतर पेलू सुद्धा सांगा. काठी तुंबले बटाव मालपटी मन तास बसणी गर्द खाड हाव एक ताल दुसरा ताल फकीरले नाही का? साया एक सरत नाही तवशात दुसरं तयार नाही का? भागते का आपली तृष्णा? तृष्णा भागत नाही. तृष्णा भागवायची असेल तर साधूंकडे जावं लागेल. साधू मास्टर स्वामी देतात. मास्टर स्वामी काय देतात? कोणता बी कोलमलेला उघडी जात. ती चोरेसकडे राहताजी. कोणाकडे राहत? चोरेसकडे राहत. कोणता बी कुलूप उघडल्यात असत्या. तिजोरीनं हो, घरनं हो, सायकलनं हो, मोटरसायकलनं हो, मोटर कारनं हो, बट्टा कुलपी उघडाने आयडिया पण आपण चोर फा. तशी तुम्हाला आपला ज्ञान न कुलपी उघडा चोबी कोणा फान. हा तुका म्हणे किल्ल्या संतांकडे तुमच्या आपल्या अज्ञानाचं कुलूप तोडण्याच्या कुलूप मात्र उघडण्याचे किल्ले आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला आपल्याला जावं लागेल. संत महात्मे एरवी सांगत नाही सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पायादी आधी. पण आमनं दूरलोन गुरु संगी नातं नाही. आणि जर गुरु करीली ना चुकत माकत ते काय सांगत सांग अन्नाची माहिती. मी बी गुरु करी टाका काय कर गुरु हा ते गडेर मा टाका नदी मा टाका नाला मा टाका काही माहिती. हा गुरु शिकायला वस्तू नाही. गुरु आहे ना 2 पाऊल तुमनातून पुढे राहस. असा एक गुरु होता आणि एक शिष्य होता अण्णाजी. 10 शिकारे. हा काय सांगेल बा. अहो मर्यादा आहे. संतांच्या समोर बोलू नये. तुम्ही म्हणशात ना तुम्ही वट खरं आहे ना. आज्ञेने बोला. कशाने बोलावं? आज्ञा असली तर बोला. आज्ञा नसली तर बोलू नाही. संतांच्या समोर
मर्यादा असली पाहिजे. ज्यांच्याकडून तुम्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान भेटलेलं असेल ते तुमचे गुरु आहेत आणि त्या गुरूंना तुमच्यापेक्षा एक पाऊल तरी जास्त ज्ञान असतं. आणि अशा गुरूंकडे जर गेलो आणि त्यांचे जर का पायक झालो तर ते हृदयात असलेली गाठ सोडतात आणि ज्ञानांचं भांडार या हृदयातून त्या हृदयात टाकत असतात. आणि ते भांडार एकदा हृदयात आलं तर ज्ञानोबराय सुद्धा तीच रीत सांगतात की मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेष अति आदरू विवेकावरी. मग मात्र त्या ठिकाणी अनात्म भाव नासतो आणि आत्मभावाची पुंजी प्राप्त होते. आणि त्या आत्मभावाच्या पुंजीसाठी तुम्हा आपल्याला परमार्थ करायचा आहे. देखावन करता करान करता तुमले कमाई वहिनी इतली कमाई 4 ट्रॅक्टर बोधी बरी लई घ्या तुम्ही पार मार्केट मा. कितल्या बोधी बरी घ्या 4. आता लई ती घ्या फेडरेशनले लाई बी होणार इकी बी होणार तर ते थैल्या भरलाय ना बोधी दिखण्यात करायण्यात. आता बरी येतोय दिखण्यात पण तसं थैल्या भराय चोरी दपी वाढणं का घटणं तसं चोरी दपीन वाढायला ना साधू पहिली सर वाढावाने काही इच्छा नाही हो. वाढावं पाहिजे वाढावा सगळा घटाडा विरायना पण वाढावा काही होत नाही. शरीर ना घटाडा विरायना कोणा गुडघा दुखत कोणा कंबर दुखत कोणा मनका दुखत कोण काही पठार नाही कोण वाकडं वास कोण तिकडं वास पण ती पुंजी चालली पण हाई पुंजी काही वाढावानी इच्छा नाही. साधू महात्म्यांनी सांगितलं सायास करीशी प्रपंच दिननिशी हरीशी. असा कुठला गुण आहे तुमच्या आपल्याकडे की हरी